नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण टेटची 12वी प्रश्नपत्रिका सोडवत आहोत. तर ही 16 डिसेंबर 2017ला झाली होती. ॲक्च्युअली आज मी तुम्हाला उत्तरं सांगणार नाही, उत्तरं सर्वात शेवटी सांगेन. प्रश्न पाहूयात. खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा. 1, 2, 3, 4 आणि पर्याय तुम्ही क्लिक करायचा आणि शेवटी आपला स्कोर तपासायचा आहे. चला सेकंड क्वेश्चन पाहूया. सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? आणि पर्याय आहेत मित्र, शत्रू, उजेड यापैकी नाही. खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? खालीलपैकी अशुद्ध वाक्य कोणते? शाळा मातेप्रमाणे आहे. आमच्या गावातील पाटील हे करण्यासारखे दानशूर आहेत. काय वसंतराव, तुम्हाला सुपारी लागते का? एकटा माणूस हे अख्खं शहर कसं वाचू शकेल? म्हण पूर्ण करा. ऐकावे डॅश डॅश करावे म्हणायचे. तर अशा प्रकारे आपण जर सराव घेतला तर काही क्वेश्चन पेपरचा तर तुम्हाला कळेल की तुम्ही काय अजून अभ्यासायचं आहे किंवा तुम्ही कशात परफेक्ट झाला आहात. ह्यासाठी तुम्ही उत्तरं क्लिक करत चाला. आई या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? आणि पर्याय आहेत आई, आवक, वेळ, अवयव. तुमच्या शाळेतील मुले चांगली आहेत. या वाक्यातील विशेषण ओळखा. तुमच्या शाळेतील मुले चांगली. आकाशात गमन करणारा. मेघ, विमान, पक्षी, खग. समूहाबद्दल एक शब्द निवडायचा आहे. माशा मारणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? निरुद्योगी माणूस, संकट दूर करणे, रोग दूर करणे, सामाजिक कर्तव्य पार पाडणे. खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द कोणता? माता, पिता, काका, मामा. बंधू या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? बंधन, बांध, बंधक, भ्राता. खालीलपैकी शुद्ध वाक्य कोणते? भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. काय वरील सर्व. नेक्स्ट, पुढील जोडशब्द पूर्ण करा. नोकर डॅश डॅश, भाकर, चाकर, मालक, भाषा. महोत्सव या शब्दाची संधी सोडवा. महा अधिक उत्सव, महान अधिक उत्सव, महो अधिक उत्सव, महत अधिक उत्सव. लास्ट वन. उपकार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? आकार, उपवास, अपकार, ओंकार. अशा प्रकारे आधीमध्ये हे मराठीचे 14 प्रश्न आले होते. पहा तुमची किती उत्तरं बरोबर आलेली आहेत आणि त्यानुसार तुम्ही अभ्यासाला लागा. व्हिडिओमध्ये आपण प्रश्नपत्रिका 13वी सोडवणार आहोत, जेणेकरून तुम्हाला थर्ड टेटसाठी त्याचा उपयोग होईल, सराव होईल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू.